2023 पासून प्रस्तावित जी टाकणी माहिती त्या गोष्टीला आमची पंचकृषी विरोध करत आहे। त्या ठिकाणी आमचा पूरपट्टा आहे, त्या ठिकाणी 2 नद्यांच्या प्रदेशामध्ये पूर येतो आणि ते एकच उंचवट्याचं गायरान शिल्लक आहे। आणि माझं जे गाव आहे, ज्या गावामध्ये गायरान आहे त्या गावाला त्या 2 गटाचंच गायरान आहे आणि तिथं गावाला सुद्धा ते गायरान म्हणजे उद्या हातवाड असेल किंवा आमच्या माजी सैनिकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांसाठी ते गायरान त्या ठिकाणी गावाच्या विकासासाठी शिल्लक राहिलं पाहिजे। आणि आमचे स्थानिक जे आमदार जे आहेत राजेंद्र पाटील यड्रावकर त्या ठिकाणी MIDC करायचं म्हणून प्रस्तावित त्यांनी नोटिफिकेशन केलेलं आहे। मग त्या संदर्भात आम्ही वेगवेगळे आंदोलन केले आणि गेली 2 महिन्यापासून सुद्धा त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं। पण त्यांचा दबाव एवढा आहे की प्रशासनाच्या पातळीवर एक मिटिंग लावा म्हणतोय आम्ही की उद्योग मंत्रालयामध्ये एक मिटिंग व्हावी, तर त्यासाठी एवढं प्रशासनसुद्धा उदासीन आहे, लोकप्रतिनिधींचा त्या ठिकाणी दबाव आहे। आणि परवाची जी घटना झाली की त्यांनी आम्हाला शिष्टमंडळाला बोलवलं मोर्चा नेत असताना आणि त्या ठिकाणी मारहाण केली, राष्ट्रध्वजाचा अवमान केला, या सर्व गोष्टी त्यांच्या आमदारपदाला शोभेशा नाहीत। आणि एकंदरीत सगळी दडपशाहीची भूमिका आहे शिरोळ तालुक्यामध्ये चालू आहे। लोकमत काय म्हणत आहे की बाबा MIDC नको, आणि हे ते पटवून द्यायचं 4 विरोधक किंवा 4 त्यांच्या गटाची माणसं घेऊन लोकांना काहीतरी रोज अफवा सांगायच्या। बरं आम्ही कधी मोर्चा घेऊन अजून त्यांच्या घरापर्यंत गेलो नाही, तर काचा फोडल्या आणि दगडं मारले आणि असे सगळं विधान करायचं म्हणजे चुकायचं तिने आणि खोटे फक्त अफवा उठवायच्या। आम्ही त्यांच्या कार्यालया पण पोचू पण दिलं नाही आम्हाला, उलट आम्हाला फक्त 5 लोकांनी मिळून तिथं मारहाण केलेली आहे चर्चेला बोलवून। असं असताना वेगवेगळी खोटी विधानं करायची। आणि आज गारमेंट पार्क आणतो मग त्यात गारमेंट पार्कला वेगळी MIDC किंवा ITC क्षेत्रच लागत नाही, गावागावात ते कुठले उद्योग आहे। असं असताना कुठला तर वस्त्रोद्योग आणायचा आणि एक नदी आमची प्रदूषित झाल्या आणि दुसरी नदी आमची किंवा आमच्या ज्या 2 नद्या आहेत आम्ही त्या ठिकाणी चांगलं पाणी आहे ते प्रदूषित करायचं, तिथल्या लोकांच्या जीवनावर उठायचं। तिथला शेती व्यवसाय जो आहे, आज आम्ही 150 टन ऊस उत्पादन काढतोय, त्या ठिकाणी तो शेती व्यवसायावर उराड कोसळणार आहे। MIDC आल्यानंतर तिथला शेती व्यवसाय संपुष्टीत निघणार आहे, संस्कृतीवरचं आक्रमण होणार आहे, कुठलाही बेरोजगार याच्यामुळे कमी होणार नाही, परप्रांतीय आणणार। जे कामगार कायदा आहे ह्या लोकांनी सगळा गुंडाळून ठेवला, कुठलाही उद्योजक कामगार कायदा पाळत नाही, सगळे डेली वेजेस आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर सगळं चालते, त्यामुळे बेरोजगारीचा विषय या ठिकाणी येत नाही। आणि लोकांची मागणी नाही, पूरग्रस्त पट्टा आहे तिथं माजी सैनिकांचे ते गाव आहे आणि सैनिकी परंपरा तिथली अखंडित किंवा अबाधित राहण्यासाठी ते MIDC रद्द होणं गरजेचं आहे।